Hello everyone, I am Assistant Professor Dhananjay More from Jizamata Agricultural Polytechnic College, Gnaneshwar Nagar, Bhenda, Nevasa. I am here to teach you subject Computer Science and Agriculture Statistics. This subject contain 100 marks for internal exam and 100 marks for practical exam. In this lecture we are going to take introduction to our syllabus. नमस्ते, मी असिस्टंट प्रोफेसर धनंजय मोरे. मी तुम्हाला कम्प्युटर सायन्स आणि ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट शिकवणार आहे. या सब्जेक्टसाठी थेरी पार्टसाठी 100 मार्काचं वेटेज आहे आणि प्रॅक्टिकल पार्टसाठी 100 मार्काचं वेटेज आहे. या लेक्चरमध्ये आपण आपल्या सिलेबसला जाणून घेणार आहोत, सिलेबसचं डीप इंट्रोडक्शन घेणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरपासनं आपण आपला जो काही ॲक्च्युअल सिलेबस आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आवर सिलेबस इज डिवायडेड इंटू 2 पार्ट, दॅट इज कम्प्युटर सायन्स फर्स्ट पार्ट and second part agriculture statistics. We are here to take introduction of first part computer science. In this part, first chapter introduction to computer. This chapter contain definition of computer, advantages of computer and history of computer. या चॅप्टरमध्ये आपण कम्प्युटरची डेफिनेशन, कम्प्युटर काय असतो, कसं काम करतो हे शिकणार आहोत. त्यानंतर ॲडव्हांटेजेस म्हणजे उपयोग काय काय होतात, आपल्याला कम्प्युटर वापरण्याचे फायदे काय काय आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी कम्प्युटरची हिस्ट्री, कम्प्युटरची सुरुवात कुठून झाली आणि कम्प्युटरचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते ते सगळं या चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 2, anatomy of computer or information system. In this chapter we are going to introduce some basic concept of computer, that is what is people, what is procedure, what is software, what is hardware आणि what is mean by data. या सेकंड चॅप्टरमध्ये काही बेसिक पार्ट्स कम्प्युटरचे, कम्प्युटर सिस्टमचे, त्यांच्याशी आपली ओळख होणार आहे. पीपल म्हणजे काय, प्रोसिजर काय असतात, प्रोसिजर काय काम करतात, सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं आहे, हार्डवेअर कशाला म्हणायचं आहे आणि डेटा म्हणजे काय, या सगळ्यांचं इंट्रोडक्शन आपण या सेकंड चॅप्टरमध्ये घेणार आहोत. चॅप्टर नंबर 3, इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. In this chapter we are going to learn working of input and output devices, information flow within computer, different input devices like keyboard, mouse, touchscreen, etc., and different output devices like monitor, printer and plotters. या 3 नंबरच्या चॅप्टरमध्ये जो की इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस आहे, यामध्ये आपण इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, ते कसं काम करतात, कम्प्युटरमध्ये जी काही इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये कशा प्रकारे फ्लो होते, कशा प्रकारे कोणत्या पार्टकडनं कोणत्या पार्टकडे पाठवली जाते ते आपण इथे शिकणार आहोत. आणि त्याचबरोबर जे काही डिफरंट इनपुट डिव्हाइसेस आहेत जे आपण कम्प्युटरला डेटा देण्यासाठी यूज करतो, जस्ट लाईक कीबोर्ड, माऊस अँड टचस्क्रीन काय असतात, कशा प्रकारे काम करतात हे आपण इथं पाहणार आहोत. आणि त्यानंतर कम्प्युटर आपल्याला जो काही डेटा देतो, मॉनिटरवर दाखवतो किंवा प्रिंटरवर आपण प्रिंट करू शकतो किंवा प्लॉटरवर त्याचे इमेजेस बनवू शकतो, हे कशा प्रकारे होतं हे या 3 नंबरच्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 4, मेमरी ऑफ द कम्प्युटर. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न डिफरंट क्रायटेरियाज टू क्लासिफाय मेमरी and unit of memory and then types of memory. या 4 नंबरच्या चॅप्टरमध्ये आपण मेमरी म्हणजे काय, कम्प्युटरच्या मेमरीला क्लासिफाय करण्यासाठी जे काही डिफरंट क्रायटेरियाज आपण यूज करतो ते क्रायटेरियाज कुठले कुठले असतात ते शिकणार आहोत. त्याच्यानंतर युनिट ऑफ मेमरी म्हणजे मेमरी मोजण्यासाठी जे काही युनिट्स वापरले जातात, जसं आपण लांबी रुंदी मोजतो
मीटर वगैरे मध्ये, तसं मेमरी मोजण्यासाठी काय वापरतो आपण माहिती सगळ्यांना, की आपण म्हणतो MB मध्ये, GB मध्ये. ही जी काही मेमरी आहे याचे युनिट्स काय काय आहेत आणखी ते आपण इथे शिकणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी मेमरीचे जे काही टाईप्स आहेत कम्प्युटर मेमरीचे, ते टाईप्स आपण इथे पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 5, कम्प्युटर हार्डवेअर. In this chapter we are going to learn types of computer, then the organization of a computer system and features of computer. या 5 नंबरच्या चॅप्टरमध्ये कम्प्युटर हार्डवेअरमध्ये आपण कम्प्युटरचे टाईप, कुठल्या कुठल्या टाईपचे कम्प्युटर मार्केटमध्ये आहेत ते टाईप्स पाहणार आहोत. त्याच्यानंतर कम्प्युटरचे जे काही सिस्टीम आहे पूर्ण, या सिस्टमचं ऑर्गनायझेशन कशा प्रकारे केलं जातं, कशा प्रकारे याची मांडणी केलेली आहे ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी फीचर्स, कम्प्युटरचे डिफरंट फीचर्स काय काय आहेत, कम्प्युटर आपल्याला कुठल्या कुठल्या सुविधा प्रोव्हाइड करून देतो, त्या आपण इथे शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 6, सॉफ्टवेअर कॉम्पोनंट. दिस चॅप्टर कंटेन टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर, then system software, application software and general purpose software. या 6 नंबरच्या चॅप्टरमध्ये सॉफ्टवेअरचे टाईप्स कुठले कुठले आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि ते टाईप्स म्हणजेच सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि जनरल पर्पज सॉफ्टवेअर हे काय असतात, यांचं आपण क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं आहे, ते सगळं आपण या 6 नंबरच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. देन चॅप्टर नंबर 7, computer viruses. Firstly, we are going to see definition of computer virus, then symptoms of virus, how we are going to know that our computer is infected by virus, then precautions, that is the action we are going to take to prevent our computer from viruses, and lastly vaccines, that is if our computer is infected by viruses, then what are we are going to gonna do. या 7 नंबरच्या चॅप्टरमध्ये कम्प्युटर व्हायरसेसमध्ये व्हायरसेस म्हणजे काय ते आधी आपण पाहणार आहोत. नंतर त्याचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणे, आपला कम्प्युटरमध्ये जर व्हायरस आला तर कुठल्या कुठल्या प्रकारची लक्षणे आपल्याला दिसतात. जसं आपण जर आजारी पडलो तर आपण आजारी पडल्याची जी काही लक्षणं असतात, डोकं दुखणं, पोट दुखणं, तसं कम्प्युटर आजारी पडलाय आपला तर त्याची काय काय लक्षणं आहेत ते सिम्पटम्स आपण इथे पाहणार आहोत. त्याच्यानंतर प्रिकॉशन्स, जसं आपण आजारी पडू नये म्हणून काळजी घेतो, तसं आपल्या कम्प्युटरमध्ये व्हायरसेस येऊ नये म्हणून जी काही काळजी घ्यायची ती या प्रिकॉशन्समध्ये आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी व्हॅक्सिन, म्हणजे जर आजारी पडलोच तर कुठल्या गोळ्या घ्यायच्या, तसंच कम्प्युटरमध्ये जर व्हायरसेस आले तर काय करायचं हे या व्हॅक्सिनमध्ये आपण पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 8, ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज. दिस चॅप्टर contain what is operating system, that is definition of operating system, then different types of operating system, that is Windows operating system, Linux operating system, etc. And then we are going to learn what is Windows, then GUI, graphic user interface, then parts of Windows, then utilities, and lastly parts of application. या 7 नंबरच्या चॅप्टरमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम ज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, विंडोजची आहे, लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टम आहे, ॲपलची आहे, किंवा आपण मोबाईलमध्ये जे वापरतो अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर ते काय असतात ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला सिलेबसमध्ये ती आपल्याला शिकायची काय असते विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. त्याच्यानंतर ग्राफिकल युजर इंटरफेस GUI काय असतात, त्याचा आपल्याला काय उपयोग होतो ते आपण पाहणार आहोत. नंतर पार्ट्स ऑफ विंडोजचे कुठले कुठले पार्ट्स असतात ते पाहायचे आपल्याला. त्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टमने ज्या डिफरंट युटिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केल्यात, जे डिफरंट टूल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेत ते या युटिलिटीजमध्ये आपण पाहणार आहोत. आणि शेवटी पार्ट्स ऑफ ॲप्लिकेशन, एखाद्या ॲप्लिकेशनचे पार्ट्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात,
ते आपल्याला पाहायचे. Then chapter number 9, types of file. In this chapter we are going to learn how to name to a file, then what is directory, what is drives, what is path, and what are the wildcards. या 9 नंबरच्या चॅप्टरमध्ये फाइल्स काय असतात, त्यांना नाव कशा प्रकारे द्यायची आहे, त्याची नेमिंग सिस्टम काय ते आपण शिकणार आहे. त्यानंतर डिरेक्टरी काय असतात, त्याच्यानंतर ड्राइव्स कशाला म्हणायचे, त्यांचा पाथ कसा असतो, आणि सगळ्यात शेवटी वाइल्ड कार्ड कसे असतात, त्यांचा उपयोग काय होतो, ते आपण या 9 नंबरच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 10, MS Word. Basically, MS Word is not a application. It is part of application named MS Office. In this chapter, we are going to take introduction to MS Word, and we are going to see major features of word processing, then block manipulation, and lastly document and non-document file. MS Word हे काही पूर्ण ॲप्लिकेशन नाही आहे, एकटंच एक ॲप्लिकेशन नाही आहे, तर हे एका ॲप्लिकेशनचं पार्ट आहे ज्याला आपण MS ऑफिस म्हणून ओळखतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक पार्ट आहे MS वर्ड. आपण लेटर वगैरे टाईप करण्यासाठी जे काही ॲप्लिकेशन वापरतो ते हे MS वर्ड ॲप्लिकेशन आहे, आणि या ॲप्लिकेशनचं इंट्रोडक्शन आपण इथे शिकणार आहोत. तर त्याचे मेजर फीचर्स कुठले कुठले आहेत, म्हणजे वर्ड प्रोसेसिंगने आपल्याला काय काय फीचर प्रोव्हाइड केलेत ते फीचर आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचे. त्यानंतर ब्लॉक मॅनिप्युलेशन, जो काही ब्लॉक असतो, पॅराग्राफ असतो, पेजचा जो काही पार्ट आहे त्याचं मॅनिप्युलेशन कशा प्रकारे केलं जातं ते आपल्याला इथे शिकायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी डॉक्युमेंट अँड नॉन डॉक्युमेंट फाईल. डॉक्युमेंट फाईल कशाला म्हणायचे आणि नॉन डॉक्युमेंट फाईल कशाला म्हणायचे, त्यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो तो आपण या 10 नंबरच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. Then chapter number 11, MS Excel. MS Excel is also part of MS Office, and in MS Excel we are going to learn important features of MS Excel, that is different features provided by MS Excel. Then component of Excel window, the different component provided by Excel window and their uses. Then formatting a worksheet. In this topic, formatting a worksheet, we are going to learn how to arrange different parts of our Excel sheet and how to create different files in a single worksheet. Then computer graphics and formulas, how to use computer graphics in MS Excel and how to use different formulas for calculation in MS Excel. And lastly, statistical analysis tools, that is how we can use statistical method to analysis our data in MS Excel. MS Excel या चॅप्टरमध्ये आपण MS Excelने प्रोव्हाइड केलेले जे काही डिफरंट फीचर्स आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर एक्सेल विंडोजचे जे काही पार्ट्स असतात ते पार्ट्स काय आहेत, त्यांचं काम काय, यूज काय, ते आपण इथे शिकणार आहोत. आणि त्यानंतर फॉर्मॅटिंग वर्कशीट. फॉर्मॅटिंग वर्कशीट म्हणजे जे काही वर्कशीट आहे जिथं आपण काम करणार आहे MS Excelचं त्याला वर्कशीट म्हणतात. त्या वर्कशीटला कशा प्रकारे फॉर्मॅट करायचे, कशा प्रकारे त्याला अरेंज करायचे, कशा प्रकारे त्यात आणखी मल्टिपल पेजेस ॲड करायचे, हे सगळं आपण या फॉर्मॅटिंग वर्कशीटमध्ये शिकणार आहोत. नंतरच्या टॉपिकमध्ये कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे पिक्चर्स कसे कम्प्युटरमध्ये आपण यूज करतो, MS Excelमध्ये कसे आपण पिक्चर्स यूज करू शकतो ते शिकायचे आपल्याला. त्याच्यानंतर डिफरंट मॅथमॅटिकल फॉर्म्युला म्हणजे ॲडिशनसाठी, मल्टिप्लिकेशनसाठी किंवा आणखी जे काही मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज आहेत ते एक्सेल शीटमध्ये कसे टाकायचे ते आपल्याला इथे शिकायचे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याकडे जर काही डेटा असेल तर त्याच्यावरनं त्याचं ॲनालिसिस करून काहीतरी आउटपुट कसं मिळवायचे हे आपल्याला स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस टूल्समध्ये शिकायचे. चॅप्टर नंबर 12, MS PowerPoint, that is Microsoft PowerPoint.
In this chapter, we are going to learn how to create PPTs, that is PowerPoint presentation. So, in this chapter, we are going to learn what is PowerPoint and what are the different parts of PowerPoint windows and adding transition effect to a slide. या 12 नंबरच्या चॅप्टरमध्ये MS PowerPointमध्ये PPT कशा प्रकारे बनवायच्या, दॅट इज PowerPoint प्रेझेंटेशन. जे काय आपण प्रेझेंटेशन देतोय, आपल्याला जर कुठे काही रिप्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो, प्रेझेंटेशन तयार करतो. आणि ते प्रेझेंटेशन कसं तयार करायचे हे आपण या 12 नंबरच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. प्रेझेंटेशनचे टाईप कुठले असतात, त्याचे डिफरंट पार्ट्स काय आहेत आणि डिफरंट ट्रान्झिशन इफेक्ट, वेगवेगळे जे काही इफेक्ट असतात. स्क्रीन जेव्हा तुमच्या समोर येते, ब्लिंक होताना येते किंवा फिरत फिरत येते, हे जे काही ट्रान्झिशन इफेक्ट आहे हे कसे ॲड करायचे आपल्या प्रेझेंटेशनला, ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 13, MS Access. MS Access is also part of a package named MS Office. In this chapter, we are going to know what is MS Access. That is, we are going to take introduction to what MS Access. Then we are going to learn what is database, and then we are going to see database objects. Next point, creating database, how to create a database and how to create tables. And lastly, data types in MS Access. MS Access हा MS Officeचाच एक पार्ट आहे आणि मेनली डेटाबेस मॅनेज करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सर्वप्रथम या चॅप्टरमध्ये आपल्याला डेटाबेस म्हणजे काय हे शिकायचं आहे. त्याच्यानंतर डेटाबेसचे डिफरंट ऑब्जेक्ट्स काय काय आहेत ते पाहायचे. त्यानंतर टेबल्स कसे क्रिएट करायचे ते आपण शिकणार आहोत. डेटाबेस कसा क्रिएट करायचा ते आपण शिकणार आहोत. आणि नंतर MS Accessमध्ये डेटा टाईप्स कुठले कुठले वापरायचे, म्हणजे कोणत्या टाईपचा डेटा आपण यूज करणार आहे आणि तो कसा यूज करायचा आहे हे या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. Chapter number 14, the last chapter of our first computer science, that is internet. We are very familiar with internet till we are going to learn what is internet, use of internet, then requirement to connect internet to our computer, what are the different requirement to get network connection, then email and its uses, what is email and what are the different uses of email. Next point, networks and advantages of network, what are the networks, what are the different types of network, and lastly we are going to see advantages of network. And last point, different services provided by internet. तर हा जो काही 14 नंबरचा चॅप्टर आहे इंटरनेट, हा आपल्या पार्ट फर्स्टचा म्हणजे कम्प्युटर सायन्सचा शेवटचा चॅप्टर आहे. तो आपण शिकणार आहोत. इथे आपण इंटरनेटची ओळख करून घेणार आहे. आता सगळेच जण इंटरनेट वापरतात, त्याच्यामुळं खूप काही शिकण्यासारखं नसलं तरी काही नवीन गोष्टी आपण इथे पाहूयात. फर्स्ट, यूज काय असतो इंटरनेटचा, कशासाठी आपण यूज करू शकतो इंटरनेट. त्यानंतर रिक्वायरमेंट फॉर कनेक्टिंग टू द इंटरनेट, म्हणजे जर आपल्याला आपल्या कम्प्युटरला एक नेट कनेक्ट करायचं असेल, नेट जॉईन करायचं असेल तर कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या आपल्याला इथं पाहायचे. जसं चहा करायचा असेल तर प्री रिक्वायरमेंट्स आहे, पातेलं पाहिजे, पाणी पाहिजे, चहा पावडर पाहिजे, दूध पाहिजे, साखर पाहिजे, गॅस पाहिजे, या सगळ्याच्या रिक्वायरमेंट आहेत. तसं आपल्याला इंटरनेट कनेक्ट करण्यासाठीच्या रिक्वायरमेंट इथं शिकायच्यात. देन ईमेल काय असतो, त्याचा यूज काय होतो ते आपल्याला पाहायचं आहे. नेटवर्क कशाला म्हणायचं आहे, त्या नेटवर्कचे डिफरंट टाईप्स काय असतात, लॅन वॅन मॅन काय गोष्टी आहेत ॲक्च्युली, आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आपण इथे शिकणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी इंटरनेटने प्रोव्हाइड केलेल्या डिफरंट सर्व्हिसेस आपल्याला इथे पाहायच्या आहेत.